आता बातमी पाहणार आहोत जय महाराष्ट्राच्या दणक्याची। रोशन कुळेला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळणार आहे। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। जय महाराष्ट्रानं रोशन कुळेंना मदतीची गरज असल्याची बातमी दाखवली होती। याची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून त्यासाठी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय। त्यामुळे शेतकरी कुळे यांना आता मदत ही मिळणार आहे। जय महाराष्ट्राच्या बातमीचा हा दणका आपण पाहतोय। प्रकरणच गंभीर आहे। एखाद्याची किडनी तस्करी केली जाते, एक आंतरराष्ट्रीय कट असतं, आंतरराष्ट्रीय रॅकेट असतं। एकाने कर्ज घ्यायचं, त्या कर्जाच्या साठी त्याचं रक्त अशा पद्धतीने प्राशन करायचं, किडनी विकायला लावायची, शर्मेची बाब आहे। विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला समान संधी दिली आहे, गरीबों के सम्मान में, संविधान मैदान में। आणि ही घटना निश्चितपणे आम्हा सर्वांना, जे काही आम्ही राजकीय क्षेत्रात काम करतो, संवेदनशील घटना आहे। याच्यावरची लक्षवेधी विधानसभेत मांडली आहे। पण त्या अगोदर मी माननीय मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष भेटलो। याची SIT चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले। तर जय महाराष्ट्रानं ही बातमी दाखवली होती। कुळे यांच्या कुटुंबाला मदत हवी आहे अशी बातमी जय महाराष्ट्रानं दाखवली होती। रोशन कुळेला आता मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळणार आहे। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। रोशन कुळे यांना मदतीची गरज असल्याची बातमी जय महाराष्ट्रानं दाखवली होती आणि या आपल्या बातमीची दखल घेतली गेली आहे। मुख्यमंत्री कार्यालयानं दखल घेतली असून आता कुळे यांना मदत मिळणार आहे।